रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। प्रामुख्याने आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। यावेळी अनिकेत तटकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता कार्यकर्त्यांनी आता आरेला कारेने उत्तर द्या अशा सूचना केल्या। त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे यांनी आता वेळ आली आहे, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, तटकरे साहेब इच्छुकांना न्याय देतील अशा भावना व्यक्त केल्या। खासदार तटकरे यांनी पुढील 5 वर्षाचा विकासाचा लेखाजोखा माझ्या डोक्यात फिक्स आहे, मी जो उमेदवार देईन त्याला विक्रमी मतांनी निवडून आणा, महायुती सोबत आले तर सोबत घेऊ अथवा विरोधकांच्या 21च्या 21 सीटांचे डिपॉझिट जप्त करू असा टोला यावेळेस लगावला आहे। आणि पूर्वी ज्या वेळेला 4 आणि असं होतं त्यावेळेला शेवटच्या याच्यामध्ये 5 जणांच्या वरती जायचं असं एकत्रित निवडणूक आपण गेल्या 20 वर्षांमध्ये त्या ठिकाणी लढवली। शहराचा विकास कशा पद्धतीने झाला, शहरामध्ये अनेक गोष्टी ज्या आज प्रवर्ग नगरपालिकेच्या क्षमतेच्या सुद्धा नाही त्या शहरामध्ये आणण्याचं एक इच्छाशक्ती, ज्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड द्यावी लागते। सत्ता अनेकांना मिळत असते, अनेकांना वेगवेगळ्या पदावरती जाण्याची संधी मिळत असते, पण मिळालेल्या संधीचा फायदा आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करण्याची बांधिलकी ही सत्तेसाठी नसते तर ती लोकांच्यासाठी असते। या भूमिकेतून काम करण्याची मानसिकता दाखवली तर अतिशय उद्दिष्ट त्या निमित्ताने सफल होऊ शकतं। बाकी आता कोण काय आव्हानं देतात वगैरे वगैरे जे काय बोललं जातं त्याचा उल्लेख आईने या ठिकाणी केला किंवा आदिती सुद्धा या ठिकाणी बोलताना बोलली असेल। आपण त्या बाबतीमध्ये काय पद्धतीने बोलावं या बाबतीमध्ये सुद्धा भावना या ठिकाणी व्यक्त केली। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आगामी येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुका जसं मगाशी समितीने या ठिकाणी ठराव मांडला, त्यांना संतोषने या ठिकाणी अनुमोदन दिलं आणि एक अधिकार मला त्या ठिकाणी दिला। खरं आहे की राज्याच्या महायुतीच्या या समन्वय याच्याचा प्रमुख घटक त्या ठिकाणी आहे, त्यामुळे समन्वय समितीमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी आहे। राज्यभरामध्ये युती काय पद्धतीने करायचं त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा तिकडे त्या ठिकाणी सुरू आहे। हा सगळा एका बाजूला भाग झाला, पण मला असं वाटतं इथेच का कुठेतरी बैठक झाली त्यावेळेला माझ्या संदर्भात, आपल्या पक्षाच्या संदर्भात युतीच्या बाबतीमध्ये सुद्धा काय वक्तव्य त्या ठिकाणी झालेली आहे की जिथे पोचायची असते तिथे पोचली असतील तिथे मला काय त्याचं काय देणं घेणं नाही। एका गोष्टीचा निर्णय आज आपल्याला सर्वांनी करायचा आहे की ज्या जागांच्या वरती आपण लढणार आहोत, जागामध्ये 20+1 लढणारच, त्याच्यामध्ये एखादा महायुतीचा घटक पक्ष तो आपल्या सोबत येण्याच्या दृष्टीने चर्चा चालू आहे। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांच्या प्रभावी केंद्रीकृत करणाऱ्या भूमिकेतूनच आपण सार्वजनिक दीपावलीचा सण असताना सुद्धा आपण प्रमुख सगळे जे शहरांतील चेहरे, पक्षाची ताकद, पक्षाच्या जनमानसामध्ये असलेला मूळधारा हे सगळे प्रमुख आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। श्रीपासून मुल्यापासून सगळ्या आल्या असतील, बाजारपेठ असतील, रोमनगर असेल, सगळेच प्रमुख आणि वेगवेगळे काँग्रेस असतील, इथे पक्षाचं ध्येय धोरण, पक्षाची विचारधारा वर्षानुवर्ष ताकदीने निवडणारे, राबवणारे आपण सार्वजनिक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं आहे की या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या निवडणुकीला आपण समोर जात आहोत। 2001, 6, 11, 17, 16 अशा 4 निवडणुकीला या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती आपण निवडणुकीला सामोरं गेलो आणि तमाम पुणेकरांनी सातत्यपूर्ण या शहराची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांनाच त्या निमित्ताने उपलब्ध करून रोहेकरांनी टाकलेला विश्वास आणि माझं रोह्याचं शहर कशा पद्धतीने विकसित केले गेलं पाहिजे याचा दूरदृष्टी पद्धतीने विचार करत 20 वर्षांमध्ये शहराचा चेहरा मला बदलला हे शहरातील प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अनुभवतो आहेच, त्याला त्या साऱ्या गोष्टीची जाणीव सुद्धा त्या निमित्ताने आहेच। पण त्याचबरोबर शहरामध्ये येणारा नागरिक, शहरामध्ये आपले सगळे बाहेर वस्ती असतील, ज्या शहराच्या बाहेर रस्त्या ठिकाणी गेल्या, शहरामध्ये
दीर्घकाळ वास्तव्य करणारे पण आज वेगवेगळ्या निमित्ताने आज सगळे बाहेर आहेत की ज्या ज्या वेळेला आपल्या गावात येतात, आपल्या शहरामध्ये येतात, तेव्हा शहरामध्ये नवीन काही ना काहीतरी झालेलं त्यांना त्या निमित्ताने आव्हान आहे. मी गेल्या ह्या 25 वर्षाचा इतिहास या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती आपण नवीन काही ना काहीतरी शहरामध्ये त्या निमित्ताने करत आलो आणि आपल्या रोहाची गुणवैशिष्ट्य निसर्गाने दिलेलं आपल्याला भौगोलिकदृष्ट्या या शहरात असेल असतात. एका बाजूला 24 तास वाहणारी आपली कुंडलिका नदी, बाजूला असलेलं आपलं पर्वतरांग आणि आजूबाजूला असलेली ग्रामपंचायत, याच्यामध्ये असलेलं आपलं या शहराचं एक वास्तव्य धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून आपण सातत्याने जतन केलं आणि म्हणत तमाम गोयकरांचं आराध्य दैवत असलेल्या न्यायवी महाराजांची नवरात्राचे 9 दिवस असतील, महाराजांची पालखी जेव्हा शहरामध्ये निघते त्यामुळे शहराची सहिष्णुता, शहराचा हा एक महत्वाचा धर्मनिरपेक्ष विचाराचा गाभा आज आपण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवत आलेलो. अशा वेळेला या निवडणुकीला आपण सामोरं जातो आणि ही वस्तुस्थिती खरी आहे की राज्यभरामध्ये प्रदीर्घ कालावधीच्या नंतर निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका त्या सुद्धा गेल्या वर्षी जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झाल्या आणि आपण मोठ्या मताधिक्याने त्यावेळेला या मतदारसंघातून आदितीला विधानसभेवरती निर्वाचित केलं होतं. त्याच्या 6 महिने आधीच लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरे गेलो होतो. त्यावेळेला या शहरामधून चांगल्या पैकीचं मताधिक्य मी माझ्या पदरामध्ये 18व्या लोकसभेला निर्वाचित होत असताना सुद्धा आपण केलं. खऱ्या मगाशी बाईंनी सांगितलं किंवा काही म्हटली त्याप्रमाणे की 21 सालामध्येच या निवडणुका अपेक्षित होत्या, परंतु 4 वर्ष ज्ञानाच्या काळाने निवडणुका पुढे गेल्या, करोनाच्या कालावधीमध्ये पुढे गेल्या, त्याच्यानंतर मग राज्यामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी त्या ठिकाणी होत गेल्या आणि त्याच्यातून या निवडणुका ज्या त्या त्या कालावधीमध्ये होणं अत्यंत गरजेचं होतं लोकशाहीच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. त्यावेळेला शहरामध्ये ग्रामीण भागाचा पंचायतीचा ग्रामपंचायतीचा सदस्य सरपंच असतील, शहरामधला नगरसेवक नगराध्यक्ष असतील, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ते त्या त्या स्तरावरचे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले असले तर आपोआपच लोकांच्या कामाला, दैनंदिन गरजांना तिथले आपले सहकारी त्या निमित्ताने उपस्थित राहू शकत असतात. परंतु या निवडणुकामधल्या कालावधीमध्ये काही होऊ शकलं नाही. काही म्हणाले त्याप्रमाणे आता आरक्षण पडलं आणि ते आरक्षण झाल्याच्या नंतर आता निवडणुका आहेत ते नक्की झालं. तसं मागच्या वेळेला सुद्धा निवडणुका होण्याच्या दृष्टीकोनातून आरक्षणाची उपवास झालेलीच होती, परंतु मग सत्तांतर झाला त्याच्यातून फेरबदल होतो. आता 2 गोष्टी आहेत. महायुतीच्या सरकारने निवडणुका घेण्याचं नक्की केले, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग त्या नगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, 31 जानेवारी 2026च्या आत पूर्ण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाने आदेश त्या ठिकाणी केले. त्यामुळे त्या आदेशाला अनुसरून आज ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्याच्यामुळे 27% ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून त्या निवडणुका घोषित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश त्या ठिकाणी दिले. आपल्या कोकणामध्ये या 27% आरक्षणा पूर्वी जसं होतं तेवढी संख्या नाही, परंतु काही जिल्ह्यामध्ये 27% आरक्षणाची कमाल मर्यादा आल्यामुळे तिथल्या आरक्षणाच्या संख्येत बदल होत गेला. काही ठिकाणी आदिवासी बांधवांची संख्या वाढली, काही ठिकाणी इतर संख्या त्या ठिकाणी वाढली. नाशिक सारखा जिल्हा असेल, इतर काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फरक होत गेला. आपल्या कोकणामध्ये मात्र याच्यामध्ये 27% आरक्षणामध्ये जेवढी संख्या या पूर्वीच्या कालावधीमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी होती ती तेवढीच त्या निमित्ताने राहिली. स्वाभाविकपणाने महिलांची संख्या ही 50 होती, मग ती सर्वसाधारण जागांच्या मध्ये असेल, ओबीसी मध्ये असेल, ती आता नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी राहिली आणि त्याच्यातून आज आपण निवडणुकीला सामोरं जातो. पहिल्या प्रथम 17 पासून 20 वरती नगरसेवकांची संख्या होती. यापूर्वी प्रदीर्घ काळ म्हणजे वर्षानुवर्ष 17 या सदस्य संख्यापर्यंतच निवडणुका सीमित त्या ठिकाणी होत्या. सुरुवातीला 1 सदस्य प्रभाग पद्धती होती, नगरसेवक होता, 20 सदस्य झाली, मला नंतर 3 होऊन शेवटचा प्रभाग 4 वरती गेला. आता मात्र 2 सदस्य प्रभाग पद्धती आली आणि 20 जागा असल्यामुळे 10 दुने 20 असे 10 प्रभाग त्या ठिकाणी. आता पूर्वी प्रयत्नातून तुमच्या सर्वांच्याच पाठबळातून
आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये रोहाष्टमीच्या त्या नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे समीकरणं आपण विरोधातली पाहिली. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरची निवडणूक सुद्धा आदरणीय तटकरे साहेब पहिल्यांदा ज्यावेळेला राज्यमंत्री झाले त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिली. आणि त्याच्या आधी सुद्धा स्थानिक परिस्थितीनुसार त्याही निवडणुकांमध्ये नेहमीच तटकरे साहेबांची एक महत्वपूर्ण भूमिका ही शहरामध्ये राहिली. एका बाजूला निवडणुकीच्या राजकारणामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता ही आपल्या नगर परिषदेवर राहिली, पण शहरातल्या विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा आदरणीय तटकरे साहेबांचा हा मोलाचा वाटा या आपल्या शहरामध्ये नेहमीच राहिलेला आहे. आज जो एक विकासात्मक चेहरा आपण या शहराचा बघतोय त्याच्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची इच्छाशक्ती, त्यांचं शहरासाठी असणारं स्वप्न हे त्या ठिकाणी पूर्ण होत असताना तुमच्या सगळ्यांची मिळालेली साथ ही सुद्धा त्यामध्ये नक्कीच महत्वपूर्ण राहिलेली आहे. निवडणुका आल्या की आपण साधारणपणे बघतो की ज्या वेळेला नगर परिषदेची निवडणूक असते त्यावेळेला अनेकदा वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून शहरामध्ये आयोजित केले जातात. गेल्या वर्षीपर्यंत तर साधारणपणे निवडणूक आली की मग आता आम्ही तिघं तर गेल्या अनेक वर्षांपासून पालखीच्या आपल्या सलामी सोहळ्याला असतोच, पण मग एखाद वर्ष वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आपल्याला पालखीसाठी आता शहरामध्ये तटकरे साहेबांनी काय केले काय नाही केले याचं मोजमाप करणारे आले, पण ते प्रासंगिक असतात, ते येऊन जाऊन असतात, पाहुणे कलाकार असतात. आपण सगळेच नेहमीच या शहरासाठी कार्यतत्पर असणारे, या शहरामध्ये नुसतं वास्तव्य करणारे नाही तर शहरामध्ये होणारा बदल अनुभवणारी आपण सर्व मंडळी. आज ज्या वेळेला भाईंनी उल्लेख केला की निवडणूक येणार आहे, निवडणुकीचे उमेदवार हे आदरणीय तटकरे साहेब हे त्या ठिकाणी ठरवतीलच, पण एक गोष्ट ही आपण सगळ्यांनी सुद्धा येत्या काळामध्ये लक्षात घेणं आहे की निवडणूक ही 20-21 जणांनाच लढवायला त्या ठिकाणी मिळणार आहे. जसे जसे जिथं कुठं आरक्षण असतील तिथली तिथली परिस्थिती असेल त्यानुसार त्या ठिकाणी होईल. लोकशाही पद्धतीनं नेहमीच आपण निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत. म्हणजे अगदी भाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही तर नेहमी म्हणतो श्रीवर्धनमध्ये जातो त्यावेळेला आम्हाला जे काही राजकारणाचे धडे मिळाले आदरणीय तटकरे साहेबांकडून जितके मिळाले त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही इथं राहून सगळे हे धडे त्या ठिकाणी घेतले. कारण तुमच्या सगळ्यांचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे. आपापल्या वॉर्डमधली परिस्थिती, इथले सगळे स्थानिक प्रश्न हे सगळे तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये माहिती आहे. त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील, पण एक चंग आपण बांधला पाहिजे की जसं एक हाती सत्ता आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली तसे सगळ्याच्या सगळे नगरसेवक जी काही युतीच्या संदर्भातला आदरणीय तटकरे साहेब योग्य निर्णय घेतीलच, भाई असतील, इतर जे काही महायुतीचे समन्वयक असतील त्या संदर्भातला त्यांच्यासोबत चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. साहेबी आपल्या त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना तो कळवतील, पण जे काही असेल आपल्याला जसं आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व आपण नगर परिषदेवर ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहावं हे कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांचं पहिलं उद्दिष्ट हे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे उमेदवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढचा भाग येणार ज्याला त्याला मिळेल ताकदीने आपण पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा आपल्या पक्षाचा झेंडा त्या नगर परिषदेवर फडकवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी काम करूया अशी माझी या निमित्ताने विनंती राहील. गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी साहेब किंवा आम्ही निवडणुकीला सामोरं न जाता तुम्ही सगळेच निवडणुकीला उभ्यात अशा पद्धतीनं तुम्ही सगळेजण मेहनत करत असतात. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, आधीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रोह्यामधल्या गेल्या साहेबांच्या अनेक निवडणुकांपेक्षा प्रत्येक निवडणुकीला साहेबांना मताधिक्य कसं जास्ती मिळेल हाच प्रयत्न तुमच्या सर्वांच्या माध्यमातून झाला. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा तशाच पद्धतीनं झाला आणि आता लोकसभे विधानसभेला जे मताधिक्य आपल्याला मिळालेलं आहे ते बघून खरं तर निम्म विरोधक आज झालेले आहेत, पण येणार जाणार शेवटी दाखवण्याचा प्रयत्न करणार. आता साहेबांचं महाडमधलं असणारं वाढतं वर्चस्व असेल
अलिबागमधलं असेल, इतर ठिकाणचं असतील. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी साहेब राज्यामध्ये काम करत आहेत. अशा वेळेला काही म्हणजे महेशजी आपण बोलतो तसं काही सोपा नसतो. सगळे प्रयत्न करत असतात की साहेबांना कशाने पद्धतीनं मानसिक त्रास हा देण्याचा प्रयत्न करतात. आणि इथं तर साहेबांचं म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वात जास्ती प्रेम साहेबांचं या शहरावर राहिलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे आलं आणि इथं येऊन साहेबांबद्दल बोललं की मग साहेबांना अधिक मानसिक त्रास कसा होईल हाच प्रयत्न केला जातो. त्यामुळे भाईंनी म्हटल्याप्रमाणे आधी आपण सगळ्यांनी त्यांना प्रत्युत्तर हे त्या ठिकाणी देणं हे सुद्धा आपल्या सर्वांचंच त्या ठिकाणी कर्तव्य. सर्व तरुण मंडळींना पण माझं आव्हान राहील की सोशल मीडियावर जसं साहेबांच्या माझ्या निवडणुकीला, भाईंच्या निवडणुकीला किंवा आपण ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला जसं ऍक्टिव्ह असतो तसं आज सुद्धा आपल्या सगळ्यांची निवडणूक आणि आपल्या सगळ्यांचं हे शहर आहे हे विकासात्मक दृष्टीने आपल्याला पुढे न्यायचं आणि आपण नेलेलं आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर विरोधकांकडे एकही मुद्दा नाहीये. आज गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या ठिकाणी काम करतात, पण त्यांच्याकडे जे नाहीये ते आज आपल्या या रोहाष्टमी शहरामध्ये आहे आणि तेच आपल्याला लोकांपर्यंत पुन्हा एकदा न्यायचंय. त्यामुळे त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आता जी काही दिवाळीच्या निमित्ताने फटाके वाजतायत त्यांच्या संख्येमध्ये वाढच होणार आहे. ते शाब्दिक फटाके असणार आहेत आणि ते शाब्दिक फटाके वाजवताना आपण कुठेही कमी पडता कामा नये. जेवढे फटाक्यांचा आवाज आपला असेल तेवढं प्रत्येक वॉर्डमध्ये डिपॉझिट त्यांचं कमी होणं म्हणजे बाद होणार आहे. ही दक्षता ही आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचा अधिक वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. सणासुदीचे दिवस आहेत, पण आपण सगळेच आज या मीटिंगच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचेच आभार मानते आणि पुढच्या निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच सज्ज होऊन त्या ठिकाणी काम करूयात अशीच इच्छा आणि विनंती या ठिकाणी करून थांबते. आदरणीय साहेबांना विनंती करते आणि काही प्रमुख मंडळी सुद्धा या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे माझ्या मनोगताला मी या ठिकाणी विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.